राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेनुसार महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। मात्र या योजनेवर आता अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याचं समजतंय। कर्जाचा बोजा 8 लाख कोटी रुपये असताना योजना कशी राबवायची असं अर्थ विभागाचं म्हणणं आहे। यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सडकून टीका केली आहे। आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात। या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुस्टअप होईल। पण मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात हे दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात। ज्यांना अर्थशास्त्र समजतं, तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला। तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठावर चिटकवला होता। पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते। काही तर मनात ठेवा। कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाही आहे। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं काम केलं असेल, त्यांना जमा किती खर्च किती लायबिलिटी वाढणार आहे हे दाखवणे त्यांचं काम आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे। दीनदलित जनतेकरता महिलांकरता आहे, त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।